अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आता लवकरच 10 तारखेला म्हणजे 10 एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे। तर या दिवशी भरपूर जणांची, भरपूर सेवेकरांची अशी इच्छा असते की माझ्या हातून स्वामी चरित्र सारामृताची एवढी पारायण घडावीत। म्हणजे कोणाची इच्छा असते की माझी 11 पारायण घडावीत, कोणाची 51 पारायण करण्याची इच्छा असते, तर कोणाची 108 पारायण करण्याची इच्छा असते। तर या 21 दिवसात हे 11 पारायणे, 51 पारायणे, 21 पारायणे किंवा 108 पारायणे कशा पद्धतीने करायचे त्यासंबंधी आज आपण बोलणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये। बघा, तुम्हाला माहीतच आहे स्वामी चरित्र सारामृत म्हणजे काय। स्वामी चरित्र सारामृत म्हणजे स्वामींची जी काही कथा आहे, संपूर्ण महाराजांचा जन्म, संपूर्ण महाराजांचे जे काही अवतार आहेत त्या सगळ्या अवतारांचा महाराजांचा त्या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं आहे। म्हणजे एक प्रकारे महाराजांचा तो आत्मा आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल। आणि बघा, कठीणातील कठीण प्रश्न हे स्वामी चरित्र सारामृतामुळे आपले नकळत चुटकीसरशी सुटतात। त्यामुळे आवर्जून तुम्हाला जितकं शक्य होईल तितकी पारायण करण्याचा प्रयत्न करा। आता बघा, पारायण करायचं म्हणजे नक्की कसं करायचं, मग त्याच्यासाठी नियम कोणते, या अगोदर सुद्धा मी 1-2 व्हिडिओ बनवले आहेत, त्यामध्ये सांगितलं आहे। पण असे भरपूर प्रश्न पडत असतील की 51, 108 किंवा 21 पारायण तर सांगितलंच आहे, पण 51, 108 किंवा 11 पारायण कशा पद्धतीने करायचे ते देखील तुम्हाला मी आज सांगणार आहे। बघा, प्रत्येकाची इच्छा असते त्यानुसार प्रत्येकजण करत असतो। जर तुम्हाला आता 11 पारायण करायचे असतील तर तुम्ही 11 पारायण सहज करू शकता। तुम्हाला अगोदर संकल्प घ्यावा लागेल। जर तुम्ही एखादी इच्छा आहे, तुमची मनोकामनीत इच्छा आहे, ती पूर्ण होण्यासाठी एखादं कठीण कार्य आहे, एखादं असं काम आहे ते पूर्ण होतच नाही, अशा कामासाठी तुम्ही जर स्वामीचरित्र सारामृताची ही सेवा करणार असाल तर तुम्ही आवर्जून हे पाठ करायला व ती संकल्पयुक्त सेवा करायला अजिबात विसरू नका। संकल्प घ्यायचा आहे व संकल्प घेताना कधीही बघा, आता 51 दिवसाची तुम्ही सेवा करणार असाल तर तुम्हाला 51 दिवसाची सेवा कंप्लीट करण्यासाठी बघा, तुम्हाला पहिले 9 दिवस म्हणजे आता 21 तारखेपासून आपण 10 एप्रिलपर्यंत सेवा सुरुवात करणार आहोत। तर पहिले 9 दिवस तुम्हाला 5 पारायण कंप्लीट करायचे। म्हणजे एका दिवसात 5 पारायण म्हणजे एका दिवसात एक वेळा 1 ते 21 अध्यायाचं एक पारायण होतं, असे तुम्हाला 5 पारायण तयार म्हणायचे आहेत। व राहिलेले जे पुढचे 12 दिवस आहेत त्या 12 दिवसात तुम्हाला रोज 2-2 वेळा पारायण करायचं आहे, दिवसातून 2 वेळा। फक्त सकाळी 12 ते 12:30 ही वेळ तुम्हाला सोडायची आहे, कारण ही वेळ महाराजांच्या भिक्षेची वेळ असते। त्यामुळे 12 ते 12:30 ही वेळ सोडून द्यायची व बाकीच्या वेळेत तुम्ही सेवा कंप्लीट कधीही केली तरी सुद्धा चालेल। बघा, जर खरंच इच्छा आहे तर तुम्ही ही आवर्जून करा। पहिले 9 दिवस तुम्हाला 5 पारायण एका दिवसात कंप्लीट करायचे आहेत। राहिलेले पुढचे 12 दिवस तुम्हाला फक्त 2-2 पारायण रोज कंप्लीट करायची आहेत। बघा, आता हे सगळं कॅल्क्युलेट करून तुम्हाला मी सांगितलं आहे 51 पारायण, मग 21 दिवसात तुमचे 51 पारायण कंप्लीट होतात। नंतर आहे 108 पारायण। तर 108 पारायण कशी करायची, तर पहिले 20 दिवस म्हणजे 1 ते 20 दिवस, आता 21 तारखेला आपण सुरुवात करणार, तर 21 तारखेपासून पुढचे 20 दिवस असे 20 दिवस तुम्हाला रोज 5 पारायण कंप्लीट करायचे आहेत। म्हणजे 1 ते 21 अध्याय हे पाठ केला तुम्ही, 1 ते 21 अध्याय तर 1 पारायण होतं, असे 5 पारायण करायचे आहेत 1 ते 20 म्हणजे पहिले 20 दिवस। आणि लास्टचा जो 21वा दिवस आहे म्हणजे 21 तारखेपासून 9 एप्रिलपर्यंत तुम्हाला 5 पारायण करायचे आहेत। व 10 एप्रिलला ज्या दिवशी प्रकट दिन आहे त्या दिवशी बरोबर तुमची 8 पारायण तुम्हाला करायची आहेत। म्हणजे बघा, मी माझ्या पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगितलेलं आहे। 51 पारायणचं हे टायमिंग आहे, मी स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला देईन, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन। पण त्यानुसार बघा, पहिल्या दिवशी तुम्हाला समजा 51 पारायण करण्याचा संकल्प घेतला असेल तुम्ही व मी 5 पारायण सांगितली, एका दिवसात तुमची 4च पारायण झाली तर तुम्ही दुसऱ्या दिवसात ते कंप्लीट करू शकता। दुसऱ्या दिवशी 6 पारायण करा किंवा तुमची एका दिवसात 6 झाली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही 4 करा। म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करून तुम्ही संकल्प घेतला, जेवढ्या पारायणाचा संकल्प घेतला आहे तेवढी पारायण तुम्हाला कंप्लीट करायचीच आहे। पण एवढं सांगते तुम्हाला, संकल्प घेताना तुम्ही हे बोलू नका की महाराज मी 21 दिवसात 21 पारायण कंप्लीट करेन किंवा महाराज 21 दिवसात मी 51 पारायण कंप्लीट करेन किंवा महाराज मी 21 दिवसात 108 पारायण कंप्लीट करेन, असा संकल्प घेताना तुम्ही बोलू नका। कारण स्त्रिया आहेत, स्त्रियांना मासिक धर्म येतात, अचानक कुठल्या तरी प्रसंगानुसार आपल्याला प्रवास करावा लागतो। अचानक म्हणजे बघा, एखाद्याचं लग्न ठरतं व खूप जवळचं असतं, आपल्याला जावं लागतं।
जर आपण असा संकल्प घेतला तर आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे बांधलं जातो व ते बांधलं जाण्यामुळे आपण तिथून आपल्याला हलून चालत नाही, आपलं घर सोडून चालत नाही। मग तुम्ही संकल्प घेताना असं बोला, महाराज मी प्रकट दिनानिमित्त 51 पारायण करणार आहे किंवा 108 पारायण करणार आहे, अशा पद्धतीने तुम्ही महाराजांसमोर बोला। म्हणजे प्रकट दिन झाल्यानंतर जरी तुमची 2-3 पारायणं पुढे गेली तरी सुद्धा चालतील। जर तुम्ही वेळेचं बंधन ठेवून तुम्ही संकल्प केला की म्हणजे 21 दिवसात मी 108 किंवा 51 कंप्लीट करणार, व कधी कधी असं होतं तर ते आपल्याला त्याचा दोष लागतो, म्हणजे आपली सेवा कुठेतरी पूर्ण होत नाही किंवा त्याचं फळ आपल्याला मिळत नाही। त्यामुळे बघा, तुम्ही बोलताना असं बोला की महाराज मी प्रकट दिनानिमित्त मी एवढी पारायणं करणार आहे। प्रकट दिनानिमित्त म्हणजे कधी लग्नाला जावं लागले वगैरे तर तुम्ही जाऊ शकता, किंवा मासिक धर्माचे ते दिवस तुम्ही स्किप करून पुढचे 4 दिवस तुम्ही कंटिन्यू ही सेवा ठेवू शकता। त्यामुळे तुम्ही असा संकल्प घ्यायचा आहे, ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहे त्या पहिल्या दिवशी तुम्हाला मंदिरात जायचं आहे, किंवा पहिल्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी जावं, महाराजांना प्रार्थना करायचं आहे, एक नारळ, खडीसाखर व गुलाबाचं फूल महाराजांच्या किंवा चाफ्याची फुलं महाराजांच्या चरणाशी अर्पण करायचे आहेत व महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज आजपासून मी एवढ्या दिवसांसाठी किंवा प्रकट दिनानिमित्त मी हा संकल्प घेतला आहे की मी 51, 108 किंवा 21, 11, 21 अशी पारायणं करणार आहेत। तर ही पारायणं माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार करून घ्या व माझी जी काही मनोकामनीत इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या व महाराज तुम्ही स्वतःही कोणतंही विघ्न न येता, कितीही अडचणी आल्या तरी यामध्ये खंड न पडता तुम्ही स्वतः माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या, असं महाराजांना विनंती करायची आहे, आमंत्रण द्यायचं आहे व नंतर घरी यायचं आहे व सेवेला सुरुवात करायची आहे। आता बघा नियम काय, तर तुम्हाला संकल्प जर तुम्ही घेतला तर संकल्पामध्ये आपण पूर्णपणे बांधलं जातो, मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे, मांसाहार करायचा नाही। नंतर ब्रह्मचार्य असतात, ब्रह्मचार्याचे याच्यामध्ये कोणतं नियम बंधन नाही, त्यामुळे ब्रह्मचार्याचं पालन करायचं नाही। आता परान्न पूर्णपणे वर्ज्य आहे, पण अचानक प्रवासाला जावं लागलं तर किंवा एखाद्याचं घरचं लग्न आहे, अशा वेळेस मी काय करू, तिथे तर आता गावी आता तिकडे बाहेर गेल्यानंतर आपल्याला ते खावंच लागणार, तर अशा वेळेस अशा अडचणी निर्माण झाल्या तर बघा घाबरून जायचं नाही। जेवणी अगोदर काही खाण्या अगोदर तुम्हाला 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचा आहे, 3 वेळा गायत्री मंत्र म्हणा व नंतर तुम्ही जेवण जरी केलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे त्याचे दोष तुम्हाला लागत नाहीत, तुमच्या सेवेमध्ये खंड पडत नाही किंवा तुमची सेवा खंडित होत नाही। त्यामुळे परान्न वर्ज्य आहे। जर असे प्रसंग आलेच तर 3 वेळा गायत्री मंत्र म्हणा व नंतर तुम्ही जेवण जेवू शकता, असे हे नियम आहेत। परत 10वा 12वा आला तर त्याचा तुम्ही संकल्प असेल तर तुम्ही ते खायचं नाही, संकल्प नसेल केला तर तुम्ही खाऊ शकता, पण संकल्प केला असेल तर तुम्हाला खाऊन चालत नाही। परत बघा गुरुचरित्राचं सांगायचं म्हटलं तर गुरुचरित्राला बघा स्वामींच्या पुण्यतिथीला आपण गुरुचरित्राचं पठण करू शकतो, पारायण करत असतो, पण यावेळेस अमावस्या येते, प्रकट दिनाच्या अगोदरच अमावस्या येते, 8 की 9 तारखेला काहीतरी आहे, 8 तारखेला असेल शक्यतो, तर अमावस्या येते, त्यामुळे आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही। प्रकट दिनानिमित्त आपण ते पुण्यतिथीला करत असतो, त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण करू का हे असे प्रश्न तुम्ही मनामध्ये आणून देऊ नका। गुरुचरित्राचं पारायण यावेळेस नका करू, तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करा किंवा तुम्ही तुमच्या अन्य कोणत्याही दुसऱ्या सेवा करू शकता। अशा पद्धतीने सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नसतील मिळाली तरी आपल्या चॅनेलवर तुम्ही आवर्जून कमेंट करून विचारा, प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दिले जाईल। आता आपण ही सेवा करणार आहोत, अशा वेळेस भरपूर जणांना हा देखील प्रश्न पडला असेल की संकल्पयुक्त सेवा करतोय म्हटल्यानंतर पूजा मांडणी करायची का? बघा, विशेष अशी पूजा मांडणी करण्याची काही गरज नाही आहे, फक्त तुम्ही ज्या ठिकाणी बसणार आहात पारायणाला त्या ठिकाणी तुम्ही छोटासा एक पाट मांडा, त्याच्यावरती ब्लाऊज पीस अंतरा, पिवळ्या कलरचं ब्लाऊज पीस अंतरा व त्याच्यावरती तुमची ही स्वामीचरित्र सारामृताची पोथी तुम्हाला ठेवून द्यायची आहे व ती पोथी फक्त पारायण करतानाच, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पारायण करणार आहात त्यावेळेसच तुम्हाला उचलून वाचायची आहे, अन्यथा त्या पोथीला हात लावायचा नाही किंवा तिथून हलवायची नाही, एवढं तुम्हाला करायचं आहे। बाकीची विशेष कलश वगैरे मांडण्याची काही गरज नाही, तुमची इच्छा असेल तर तुम्ही मांडू शकता। महाराजांची मूर्ती वगैरे पाठव ठेवली नाही तरी सुद्धा चालेल, पण हां, आपल्या देवघरात महाराजांची मूर्ती अवश्य हवी आहे। जर तुम्ही पहिल्यांदा स्वामी सेवेत आला आहात व पहिल्यांदा तुम्ही ही सेवा करणार आहात तर आपल्या घरामध्ये आवर्जून महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असायलाच हवी। त्यामुळे ही छोटीशी पूजा आहे असं समजा। पूजा मांडणी म्हणजे बघा, आपण ज्या पद्धतीने पूजा मांडणी करतो, गुरुवारचं व्रत वगैरे असेल अशा पद्धतीने पूजा मांडणी नाही करायची। छोटासा एक पाट मांडा, त्याच्यावरती ब्लाऊज पीस अंथरून
तुम्ही पोथी ठेवू शकता व ज्यावेळेस पारायण करणार त्यावेळेस तुम्हाला वाचायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही करा. सेवा आवर्जून करा. प्रत्येकाने करा. वर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला आपल्या व्हिडिओला अजिबात विसरू नका. आपल्या नातेवाईकांपर्यंत सुद्धा ही माहिती पोचवा, ही सेवा पोचवा व त्याचं पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.